मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अजून तुम्ही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी कामाची माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाडकी बहीण योजनेचा आता इथून पुढे अर्ज करायचा असेल तर ही कागदपत्रे तुम्हाला लागणारच आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. जाणून घेऊया कोणती महत्त्वपूर्ण अशी 5 कागदपत्रे आहेत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वांनाच या ठिकाणी 3 कागदपत्रे कंपल्सरी आहे. पहिलं आधार कार्ड, दुसरं बँक पासबुक आणि तिसरं हमीपत्र. हमीपत्र हे कसं मिळवायचं आहे, कसं भरावं लागतं, कसं अपलोड करायचं आहे, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओची लिंक बायोमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहणं झाल्यानंतर तो व्हिडिओ पाहून घ्या. आणि आता चौथा महत्त्वाचं कागदपत्र आहे तो म्हणजेच उत्पन्न दाखला, म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते अपलोड करावं लागणार आहे. आता यामध्ये अनेक महिलांचं रेशन कार्डमध्ये नाव नाहीत. अशा महिलांना तर काय करायचं आहे, या ज्या महिलेचं रेशन कार्डमध्ये नाव नाही त्या महिलेच्या पतीचे जर त्या रेशन कार्डमध्ये नाव असेल तर ते आता ग्राह्य धरल्या जाणार आहे. यात हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. त्याचनंतर जर तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे तुमच्याकडे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा उत्पन्न दाखला जन्म दाखला या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी जर ही कागदपत्रे आता 15 वर्षापूर्वीचीच आहेत का, ही कशी ओळखायची आहे, तर ही ओळखण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डच्या बॅक साईडला शेवटच्या पेजवरती तुम्हाला स्टॅम्प आणि शिक्का दिसतो. त्यावरती त्याच्या खाली दिनांक त्या ठिकाणी लिहिलेली असते. त्यानुसार तुम्ही तुमचा रेशन कार्ड किती वर्ष जुनं आहे ते त्या ठिकाणी ठरतं. आता या ठिकाणी आणखीन मतदार ओळखपत्र आहे. मतदार ओळखपत्र हे कसं ओळखायचं, तर हे देखील त्याच पद्धतीने आहे. या ठिकाणी तुमचं जे काही मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डवरती तुम्हाला बॅक साईडला किंवा फ्रंटला त्या ठिकाणी किती तारखेला तुम्हाला हे मतदान इश्यू झालं आहेत किंवा दिलेलं आहे त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. आता परराज्यातील जर महिला असेल तर यांना देखील या योजनेचा लाभ मिळतो. म्हणजेच परराज्यातील महिला आहे परंतु तिने महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर तिला 1500 रुपये दरमहा या ठिकाणी मिळू शकतो. यासाठी तिच्याकडे कोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे, तर पतीचा या ठिकाणी 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, शाळा सोडल्या दाखला किंवा जन्म दाखला अथवा या ठिकाणी रेशन कार्ड हे 15 वर्ष जुनीचं असणं आवश्यक आहे. त्या महिला देखील या ठिकाणी लाभ घेऊ शकतात.